नमस्कार. दादा कोंडकेंचं एक गाणं फार प्रसिद्ध आहे. लबाड लांडगं ढॉंग करतंय, लगीन करायचं सॉंग करतंय. आणि शेवटी या गाण्याच्या शेवटी लांडग्यानं शेळीचा फराळ केला असं आहे. हे गाणं मला यासाठी आठवलं की एखादा चुकीचा आहे, एखादा चुकीची गोष्ट करतोय म्हणून त्यावर बराचसा खल आजकाल माध्यमांच्या मध्ये चालू आहे. याच खलावरती आपण बोलणार आहोत, याच विषयावरती बोलणार आहोत. मी आहे सुशील कुलकर्णी, आपण पाहताय ॲनालायझर. मागच्या काही दिवसामध्ये रिपब्लिक TV आणि दोन पटकन नाव आठवत नाही तशी फक्त मराठी आणि अजून कुठेतरी बॉस असं चॅनल, ज्यांनी TRP घोटाळा केला असा आरोप झाला. मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं व्ह्युअर्सना पैसे देऊन TRP मॅनेज केली म्हणून यांच्यावरती गुन्हे दाखल झाले. अटकेची प्रक्रिया सुरू आहे, चौकशीची प्रक्रिया सुरू आहे. हे कितपत खरं खोटं मुंबई पोलीस जाणोत, ते करणारी माणसं जाणोत. एक TV 24 तास चालू ठेवायचा असेल तर खर्च किती होतो हेही तुम्हाला माहीत आहे. असा करणारा कोणता शहाणा असेल तेही शोध घ्यावा लागेल. असेल ते असेल, चला ज्याला आरोप करायचा आहे त्यांनी केला आहे, त्याची कारणं अनंत असतील, स्पर्धक असतील, काय असतील. पण त्याच्यावरती आरोप झाल्याबरोबर ज्याला मेन स्ट्रीम मीडिया हा नवा शब्द रूढ झाला आहे. मेन स्ट्रीम म्हणजे कसली स्ट्रीम कसलं मेन माहीत नाही मला, पण मेन स्ट्रीम मीडियानी गवगवा करायला सुरुवात केली की TRPचा घोटाळा, TRPचा घोटाळा, TRPचा घोटाळा. ज्यांच्या म्हणजे आणखी एक चित्रपटातला डायलॉग आहे, जिनके घर शीशे के होते हैं वो लाइट बंद करके कपडे बदलते हैं. का तुम्हाला माहीत आहे. ज्यांची घरं काचेची असतात त्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगडं मारायची नसतात, अशा अर्थाची ती मराठी म्हण आहे. आपण त्याला उगीच कपड्यात घेऊन गेलो. या सगळ्या माध्यमांच्या जगामध्ये काचेच्या पारदर्शक घरात वावरणारी बंद न करता लाईट कपडे बदलतायत आणि स्वतःचं सगळंच उघडं करून दाखवतायत की काय असं वाटायला लागलं आहे. TRPचा घोटाळा जितका महत्त्वाचा आणि चर्चेचा आहे ना, त्यापेक्षाही अजून दोन घोटाळे एकूण प्रिंट माध्यम विश्वामध्ये होत आहेत. आणि ते घोटाळे म्हणजे ABCचा घोटाळा आणि DGIPRचा घोटाळा. DGIPR म्हणजे माहिती संचालनालयाकडून सरकारमान्य यादीवर येण्यासाठीचा यंत्रणा आणि ABC म्हणजे ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशनची आकडेवारी. खरं तर मी तुमच्यासमोर माफीचा साक्षीदार म्हणून बोलतोय. मी अगदी 1995 पासून ते 2018 पर्यंत वेगवेगळ्या दैनिकात नोकऱ्या केलेल्या आहेत. त्या दैनिकाची संपादकीय आणि व्यवस्थापकीय अशी दोन्ही बाजू जिल्हा स्तरावर असोत की आवृत्ती स्तरावर असोत त्या सांभाळलेल्या आहेत. उगी मी काय केलं हे सांगायची गरज नाही, पण ते सांभाळता अनेक विषयाशी माझा जवळून संबंध आला आहे. त्यातल्या एकाचा अपवाद वगळता, जे ते अगदी स्पष्टपणे सांगायला हरकत नाही, मी ज्या पुण्यनगरीत काम केलं आहे त्याचा अपवाद वगळता अन्य दैनिकांमधल्या तडजोडी मला जवळून माहीत आहेत. ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशनचा ऑडिट कसं मॅनेज केलं जातं, त्यासाठी काय केलं जातं, DGIPRच्या यादीवर येण्यासाठी काय केलं जातं, सर्क्युलेशन कसं दाखवलं जातं, अ ब क क मधून ब ब मधून अ मध्ये येण्यासाठी काय काय केलं जातं, हे फार उत्तम पद्धतीनं माहीत आहे. आणि ते कसं चालतं हे पण माहीत आहे. खरं तर हा एक मोठा घोटाळा आहे. घोटाळा असा आहे, म्हणजे एकूण सगळा विषय एका व्हिडिओत संपणारा नाही आहे, त्यामुळे आपण दोन भाग करतोय. एका भागात तुम्हाला मी समजून सांगतो एक विषय आणि दुसऱ्या भागात आपण दुसरा विषय घेऊया. घोटाळा असा आहे की ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशनसाठी फार तगडी यंत्रणा आहे की जी सगळ्या गोष्टी तपासत असते. म्हणजे अगदी बँक व्यवहारापासून ते भरण्यापर्यंत, म्हणजे समजा तुम्ही 25,000 30,000 आपला खप दाखवत आहात तर तो 30,000च्या 30,000 वर्तमानपत्र प्रिंट होतात का, ती गावाकडं त्या गावापर्यंत पोहोचतात का, तिथे कोण घेतं, त्याचे पैसे भरले जातात का, या सगळ्या गोष्टी तपासल्या जातात. म्हणजे कागदाची खरेदी, प्रिंटिंगचं बिल, वितरणाचे यंत्रणा, ज्यात टॅक्सी आहे, घेणारा माणूस आहे आणि मग त्या वितरकाच्याकडे जाणं आहे, त्यानं महिन्याला बिल भरणं आहे, ते बिल बँकेत भरलं जातं आहे का, हे सगळ्या गोष्टी तपासल्या जातात. ABC कधी कधी सरप्राईज ऑडिट करतं.
मी एका दैनिकाचा जिल्हा प्रतिनिधी म्हणून दीर्घकाळ काम केलेलं आहे. या काळामध्ये 4-5 बोगस एजन्सी तयार केल्या गेल्या होत्या. त्या बोगस एजन्सी त्यातली एक माझ्या नावावर पण होती. त्यातल्या एजन्सीचे दर महिन्याला पैसे भरणे आणि काढणे ही प्रक्रिया करायची. म्हणजे आमचे त्यावेळेसचे व्यवस्थापक आम्हाला याला ॲडजस्टमेंट म्हणायचे. म्हणजे आम्हाला तिकडून चेक यायचे. ॲडजस्टमेंट अशी असायची की त्या एजन्सीच्या नावाने एक रक्कम आपल्या हातात ठेवायची कॅश, ती बँकेत भरायची, स्लीप भरून ती स्लीप घ्यायची, त्याच्या पावत्या फाडायच्या, कच्च्या पक्क्या अशा 2 प्रकारच्या पावत्या होत्या. त्या पावत्या फाडायच्या, आपल्या नोंदीत ते घ्यायचं आणि बँकेत भरणा करून ते पैसे लगेच काढून व्यवस्थापनाला परत पाठवून द्यायचे. आता ते पैसे कसे काढले, कुठे खर्चले हे ते दाखवत होते. पण अशा प्रत्येक जिल्हानिहाय किमान 8 ते 10 एजन्सी तयार केल्या गेलेल्या होत्या आणि हा प्रकार सर्रास चालतो. खरी गंमत अशी होती की जेव्हा सरप्राईज ऑडिट यायचं तेव्हा मात्र या पेपरला छापावं लागायचं. म्हणजे दर महिन्यात हे पेपर छापायची गरज नव्हती. आपण असं गृहीत धरू की एका जिल्ह्यात 4 ते 5 एजन्सी, अशा मराठवाड्याच्या 5-8 जिल्ह्यामध्ये 40 एजन्सी. या प्रत्येक एजन्सीच्या वर्तमानपत्राची संख्या 500च्या आसपास असायची. म्हणजे साधारणतः 40 एजन्सी 500 म्हणजे 20,000 सर्क्युलेशन मॅनेज केलं जायचं. 20,000 पेपर छापले जातात आणि विकले जातात असं ते मॅनेज केलं जायचं. हे ज्या दैनिकात होत होतं ना, ते एकटं दैनिक नव्हतं हे करणारं, हे सगळेच करायचे. खरी गंमत पुढे असायची. आता समजा मी बीडमध्ये काम करतोय किंवा मी नांदेडमध्ये काम करतोय, तर तिथे एक 500-600 वर्तमानपत्राच्या बोगस एजन्सी आहेत आणि अचानक सरप्राईज ऑडिट आलं तर मोठेच्या मोठे गठ्ठे थेट बसस्टँडमध्ये त्या एजन्सीच्या नावाने येऊन पडायचे. आता बहुतेक एजन्सी सुशील कुलकर्णी न्यूजपेपर एजन्सी, अजून कुणी, म्हणजे मी इतर जिल्हा प्रतिनिधींची नावं घेणार नाही कारण उगीच ते सगळंच त्यांनाही बिचारांना त्रास नको. मी मात्र माफीचा साक्षीदार होतो म्हणून माझी नावं सांगतोय. अशा काहीतरी एजन्सीच्या नावानं ती आकडे गठ्ठेच्या गठ्ठे येऊन पडायचे आणि त्यावेळेला जिल्ह्यातल्या माणसांची मजा व्हायची. मजा यासाठी व्हायची की 8 ते 10 पानाचा अंक असायचा, 500 अंकाच्या गठ्ठे येऊन पडलेले असायचे, ते कोणी विचारणारं नसायचं आणि मग ते रद्दीत विकून साधारण त्यावेळेला 5-6 रुपयाचा भाव असायचा, त्याचे पैसे खर्चायला मिळायचे. एका रात्रीचा खर्च भागून जायचा सर्क्युलेशनच्या माणसाचा. पण कधी कधी व्यवस्थापक हलकट असला की तो परत मागून घ्यायचा, कारण यांच्या इथल्या मोठ्या रात्रीचा खर्च त्यावरून भागून निघायचा. असं सगळं ABCचं ऑडिट, सरप्राईज व्हिजिट मॅनेज करणे आणि ऑडिट मॅनेज करणे असा प्रकार चालायचा. बहुतेक दैनिकांमध्ये अशा स्वरूपाची तडजोड होत आलेली आहे, ती आस्थागायत होते आहे. कोरोनाच्या काळामध्ये, म्हणजे कोरोनाचा लॉकडाऊनचा कहार सुरू झाला तो मार्च अखेरीस. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर अशी 6 महिने संपलेली आहेत आणि 7वा ऑक्टोबर महिना सुरू आहे. या कालावधीमध्ये किती वर्तमानपत्राचा खप कमी झाला आहे आणि तो किती कमी झाला आहे याची नोंदच कुठे नाही आहे. म्हणजे DGIPRकडे पण नाही आहे आणि वर्तमानपत्र पण तो खप कमी झाला आहे असं सांगायला तयार नाही. उलट तो खप 30% आला आहे, 40% आला आहे, पण याच्याविषयी कोणी बोलायला तयार नाही आहे. जितका TRPचा घोटाळा गंभीर वाटतोय तितकाच हा ABCचा घोटाळा गंभीर आहे. आता म्हणाल ABCच्या फिगर्सनी काय फरक पडतो? जसं TRPच्या आकड्यांनी फरक पडतो ना, तसा ABCच्या सर्क्युलेशनच्या आकड्यांनी सुद्धा खूप मोठा फरक पडत असतो. जाहिरातदार मोठमोठ्या कंपन्या जशा हिंदुस्तान युनिलिव्हर, प्रॉक्टर अँड गॅम्बल, पतंजली, घडी डिटर्जंट, हिरो मोटोकार, होंडा, या सगळ्या कंपन्या जाहिरातीचे दर आणि तडजोड करताना या ABCच्या दरावर आधारलेलेच करार करत असतात आणि या सगळ्या कंपन्यांनी मिळून अशा स्वरूपाचा करार या सगळ्या वर्तमानपत्राशी केलेला असतो. आता ABCत ज्या वर्तमानपत्राचा खप 50,000 दिसतोय आणि तिथे अशा स्वरूपाच्या बोगस एजन्सीज आहेत, त्याचा खप जवळपास 20-30% कमी होऊन जातो. बहुतेक सगळ्या मोठ्या दैनिकांमध्ये अशा स्वरूपाच्या गोष्टी चालतात, छोट्या दैनिकात देखील चालतात. हा ABCचा घोटाळा एकदा शोधणं आवश्यक आहे. खरं तर माझी मागणी अशी आहे की जशी डॉक्टरची सोनोग्राफी मशीन जिल्ह्याच्या किंवा राज्याच्या आरोग्य यंत्रणेला जोडलेली असते, सोनोग्राफी झाल्याबरोबर इथे सोनोग्राफी झाली आहे आणि लिंगनिदान केलं आहे याची माहिती देखील प्रशासनाला मिळते, तसं DGIPRच्या ऑफिसला, जिल्हा माहिती अधिकाऱ्याच्या ऑफिसला किंवा उपसंचालकांच्या ऑफिसला या सगळ्या प्रिंटिंग मशीन जोडलेल्या असाव्यात, जिथून किती खरंच छपाई झालेली आहे रोजच्या रोज आकडा येत राहील आणि खरे आकडे समोर येतील. पण हे करण्याचं धाडस कोणी करणार नाही. अखेर मांजराच्या गळ्यात घंटी बांधायची कोण हा प्रश्न असतो. हा झाला ABCचा विषय. आता मी जरा DGIPRच्या विषयावर येतो आणि
आजचा व्हिडिओ हे एका भागात थांबवतो, पुन्हा आपण नवा व्हिडिओ करणार आहोत. DGIPRचा विषय असा आहे की एका जिल्ह्यामध्ये साधारणतः दैनिकं आणि अन्य नियतकालिकं जशी साप्ताहिक, पाक्षिक आणि मासिके चालतात, ही सरकारमान्य यादीवर असतात. मी तुम्हाला एका जिल्ह्याचं सोपं उदाहरण सांगतो. एक जिल्हा असा आहे, म्हणजे मी नाव घेऊन सांगणार नाही आहे, त्या जिल्ह्यामध्ये साधारणतः 200च्या आसपास दैनिकं आणि साप्ताहिकं सरकारमान्य यादीवर आहेत. त्यात एकच प्रिंटिंग प्रेस अशी आहे जिथे किमान 25 दैनिकं छापली जातात. म्हणजे त्या 25 पेपरच्या प्रिंट लाईनवर त्या प्रिंटिंग प्रेसचा उल्लेख असतो. म्हणजे अमुक संपादकांनी अमुक येथे छापून अमुक ऑफिसवर प्रकाशित केले असा त्याचा उल्लेख असतो. त्यातल्या प्रिंट लाईनमध्ये एकाच प्रिंटिंग प्रेसचा उल्लेख आहे, एकाच प्रिंटिंग प्रेसचा. तर ही प्रिंटिंग प्रेसचा उल्लेख केलेली जवळपास 25 दैनिकं आहेत आणि उल्लेख न करता छापणारी अन्य दैनिकं वेगळी. आता गंमत अशी आहे की ती ऑफसेट मशीन साधारणतः 20 वर्षापूर्वीची आहे, ज्याची दिवसभरातली म्हणजे 24 तास ती मशीन चालली. 24 तास चालणं शक्य नसतं, कारण प्रिंटिंग रात्रीतच करायची असते. तर ती रात्रभर जरी चालली, म्हणजे 9ला आपण सुरू करून ती सकाळी 6ला जरी बंद केली, तर 10 तासामध्ये फार फार तर 40 ते 50 हजार कॉपी ते छापू शकेल अशी त्या मशीनची क्षमता आहे. आता 25 पेपर जे सरकारमान्य यादीवर आहेत ते तिथे छापत असतील, तर त्याची यादी तपासली पाहिजे की त्यांचं सर्क्युलेशन काय मान्य केलेलं आहे. त्या 25 पेपरचं सर्क्युलेशन 2.5 लाखाच्या घरात जात असेल आणि मशीनची क्षमताच 25-30 हजार असेल, तर मग उरलेले पेपर छापले कुठे हा प्रश्न पडतोच की. आता सर्क्युलेशनमध्ये DGIPRनं मान्य केलेले आकडे, DGIPRनं मान्य केलेले आकडे जर छापले जात असतील, तर त्याचा कागद विकत घेतला गेलेला असला पाहिजे. कागद GST किंवा तत्कालीन जो वॅट होता, जो काही कर होता, विक्री कर होता, त्या विक्री कर भरला गेलेला असला पाहिजे. म्हणजे एखाद्या कागद उद्योगानं मराठवाड्यातील साधारणतः 1000 न्यूजपेपरला कागद विकला असेल आणि त्यांचं सर्क्युलेशन मान्य झालेलं असं गृहीत धरलं असेल, तर शेकडो टन कागद मराठवाड्यात विकला गेलेला असला पाहिजे. याचा GST भरला गेलेला असला पाहिजे. तशी बिलं सबमिट झालीत का, आणि सबमिट झाली आहेत तर राज्याच्या माहिती संचालकांनी त्या GST संबंधीची खातरजमा GST क्रमांकावरून करून घेतली आहे का. त्या जिथे प्रिंटिंग प्रेसमध्ये छापल्या जातं, म्हणजे ज्यांच्या स्वतःच्या प्रिंटिंग प्रेस आहेत त्यांचा भाग वेगळा, ज्या बाहेरून सर्व्हिस घेतात जी दैनिकं, त्या दैनिकांच्या प्रिंटिंग प्रेसनी असा GST किंवा अन्य कर भरलेली आहेत का. यांचं लाईट बिल किती येतं, यांना कागद किती लागतो, त्याचा कर भरला आहे का, मशीनचं मेंटेनन्स कधीच झालं नाही का, झालं असेल तर ते अन्य ठिकाणाहून कुठून छापून घेतलेलं आहे. आणि पुढचा एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की समजा X दैनिकाचा खप 20,000 मान्य करून त्याला ब दर्जा दिलेला आहे, तर 20,000 दैनिकाचा एका दैनिकाची किमान किंमत 2 रुपये आहे. म्हणजे 40,000 रुपयाची दैनिकं विकली जातात. त्यातून एजन्सी कमिशन आपण कट केलं तर एजन्सी कमिशन 30% कट केल्यावर साधारणतः 60 पैसे, 30 दुनी 60 पैसे कमी होतात. 1 रुपया 40 पैसे उरतो. आपण असं गृहीत धरूया की अजून काही पैसे हे परत आलेल्या अंकाचे कमी झाले, तर किमान 1 रुपया 25 पैसे प्रति अंकामागं उत्पन्न व्हायला हवं. जर 20,000 पेपर विकल्या जात असेल तर कमीत कमी 25,000 रुपये रोजचं उत्पन्न यायला हवं. म्हणजे महिन्याचं उत्पन्न 7.5 लाख रुपये दिसायला हवं. याचा अर्थ वर्षाचं उत्पन्न 12×7=84 आणि 6 90 लाख रुपये दिसायला हवं. जर 90 लाख रुपये उत्पन्न दिसत असेल, त्याचा भरणा दिसायला हवा बँकेत. साहजिकच आहे, एजन्सीकडून तुम्ही पैसे आणता म्हणजे बँकेत भरता. तर 90 लाख रुपयाचा भरणा होतो आहे का, GST भरल्या जातो आहे का कागदाचा, प्रिंटिंगची बिलं प्रॉपर आहेत का, त्याचा GST भरला जातो आहे का, याची तपासणी कधीच होत नाही. मध्यंतरी एका जिल्हाधिकाऱ्यांनी हा प्रयोग केला आणि तो पुढे गुंडाळून ठेवला गेला. लातूरचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत, जे अजूनही तिथे जिल्हाधिकारी आहेत, त्यांनी हा प्रयोग केला होता आणि तो पुन्हा गुंडाळून ठेवला होता. ही मोठमोठी दैनिकं मनपा, जिल्हा परिषद, राज्य सरकारी यंत्रणा, सरकारच्या अन्य यंत्रणा यांच्याकडून करोडो रुपयाच्या जाहिराती घेत असतात आणि तिथे या आकड्यांच्या फेक आकड्यांचा खेळ चालू असतो. जसा TRPचा घोटाळा मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी समोर आणलाय ना, तसा वर्तमानपत्राच्या खपाचा घोटाळा देखील समोर आणणं आवश्यक आहे. यातले काही रंजक, काही खरे,
म्हणजे काही खोटे असं नाही, काही खरे आणि पुराव्यासहितचे किस्से लवकरच अनालायझर तुमच्यासमोर घेऊन येत आहे. यावर आवाज उठवायलाच हवा, कारण TRP इतकाच ABCचा म्हणजे ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशनचा आणि DGIPIचा म्हणजे राज्याच्या माहिती महासंचालनालयातील यादीचा हा घोटाळा आहे. तो घोटाळा देखील माध्यमांनी समोर आणणं आवश्यक आहे. तो नाही आणला तर लबाड लांडगं ढॉंग करते असंच होईल. एखाद्याचं उघडून दाखवायचं, दुसऱ्याचं वाकून बघायचं, आपलं मात्र घाण असलेलं झाकायचं, असा प्रकार अजिबात चालणार नाही.